महाभारत रामायण आणि त्यामधील शक्ती आणि दोन भक्तांचा संवाद जर प्रभू रामचंद्राच्या जवळचे तुम्ही ऐकलं असेल, सूचक आता काय मला वेळ झाला माहित नाही, पण जर सोडवलं असेल 5वा अध्याय म्हणतात 42व्या, त्याच्यामध्ये कळालं असेल तुम्हाला रामाच्या जवळचा भक्त कोण म्हणतात, कोणाला म्हणतात. त्याच दोन भक्तांचा संवाद या ठिकाणी चालू आहे. एक असणारे हनुमानजी, दुसरा असणारा राजा भरत राजाला हनुमानजी म्हणतात मला उशीर होईल. भरतराज म्हणतात अरे उशीर कसं काय होईल, मी स्वतः माझ्या बाणावर तुला आरोहण करून पाठविल, उशीर होणार नाही, वाचा पुढं. ब्रह्मशक्ती महादारुण वरी पडता रवी किरण सौमित्राचा जाईल प्राण म्हणून त्वरेने भरता काही सांगावं रे. हे सख्खे भाऊ नाहीत महाराज, सावत्र भावाच असणार प्रेम काय सांगत ते रामायण आपल्याला सांगत. रामायण ऐकायचं म्हणजे काय, भावानं भावाशी कसं वागावं, सासूनं सुनेशी कसं वागावं, सुनानं सासूशी कसं वागावं, किंवा ज्याला आचार विचार आणि व्यवहार जर ज्याला घ्यायचं असेल तर ते रामायण. आणि भरतराज म्हणतात अरे तुला उशीर होणारच नाही, आणि उशीर जर झाला तर हनुमानजी म्हणतात जी ब्रह्मशक्ती लक्ष्मणजीला लागलेली आहे तिला अशा प्रकारचं वरदान आहे, जर तिच्यावर सूर्याचं किरण पडलं तर ज्याच्यावर सोडली त्याचा प्राण जातो, त्याच्यामुळं दोरेनं म्हणजे लवकर जातो. बोला. जरी प्रीती सौमित्राशी श्रीरामा पाहू इच्छिशी तरी गोळू नको मदशी औषधी. भरत महाराज, भरत राजे, मला औषधी घेऊन जायचंय आणि वेळ लावू नका, लवकर जायचंय. आणि लवकर औषधी घेऊन गेल्यामुळं जे असणारे लक्ष्मणजी आहेत यांच्याविषयी जर आवड असेल, प्रेम असेल तर मला लवकर जाऊ द्या, उशीर करू नका. माझे लोटांगण शीघ्र द्यावे आज्ञापन विलंबी होईल मालिग्न प्राण लक्ष्मी. पाया पडून विनंती करतो, उशीर जर झाला तर अनर्थ होईल आणि त्याच्यामुळं मला लवकरात लवकर जाऊ द्या. अशा प्रकारे पुन्हा मारुत्र्या बोलू लागले. बोला. ऐकतात तिची मात भरत क्रोधे प्रतांत उदया